नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या चॅनलमध्ये. अशाच नवीन सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे शेवंड्यांचा रस्सा. चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम आपण येथे शेवंडे कसे साफ करायचे ते बघून घेऊया. सर्वप्रथम आपण येथे शेवंड्यांचे समोरचे शेंडे उडवून घेऊया, म्हणजेच व्यवस्थित कट करून घेऊया. त्याच्यानंतर त्याचे जे पाय असतात, त्यांना केसांसारखा समोर भाग असतो, तो आपण छोटे छोटे जे पार्ट आहेत ते सगळे व्यवस्थितपणे कट करून घेऊया. यूट्यूबवर शेवंडे साफ करण्याच्या बऱ्याच व्हिडिओ आहेत, पण मी आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवंडे कसे साफ करायचे आहेत हे दाखवणार आहे. तर अशा प्रकारे आपले शेवंड्यांचे सर्व पाय कट करून झालेले आहेत. आता आपण शेवंड्यांचे नखं कापून घेणार आहोत. नखं ही कापण्याची एक वेगळी पद्धत असते. जी नखं असतात त्याच्या अपोजिट साईडने आपण त्याची नखं कट करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडचे नखं पण आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. आणि जे नखांच्या खालचा जो पंखांसारखा भाग आहे तो पण आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. आपले दुसऱ्या साईडचे सुद्धा पंख कट करून झालेले आहेत. ते पण पायांसारखेच असतात आणि पातळ असतात. तसंच आपण पाठीमागची शेपटीही कट करून घेऊया. आता आपला शेवंडा हा साफ करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता तो पाठून आणि पुढून कशा प्रकारे दिसतो तो साफ केल्यानंतर. आता आपण याचे 2 भाग करून घेणार आहोत. डोक्यापासून ते पाठचा पोर्शन आहे असे 2 भाग केलेत. जर मोठा असेल शेवंडा तर आपण त्याच्या अजूनसुद्धा भाग करू शकता. इथे मी आता 2च भाग केलेले आहेत. इथे तुम्ही बघूच शकता मी शेवंडा मोठा असल्यामुळे त्याचे मी 2 भाग केलेले आहेत आणि मी ते पाण्यात टाकले आहेत. तसेच मी बाकीचे शेवंडे सगळे साफ करून घेतलेले आहेत आणि ते मी आता ताटात व्यवस्थितपणे काढून घेत आहे. अशा प्रकारे मी हे शेवंडे आपले 2 ते 3 पाण्यात धुवून घेतलेले आहेत. चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. मला शेवंड्याचं कालवण बनवण्यासाठी सुकं खोबरं लागणार आहे. ते म्हणजे किमान अर्धी वाटी आहे. ती मी किसणीवर बारीक किसून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपले हे सुकं खोबरे किसून झालेले आहे. आपल्याला वाटण्यासाठी हे सुकं खोबरं लागणार आहे. आता आपल्याला वाटण्यासाठी कांदे लागणार आहेत. ते मी 2 कांदे सोलून घेतलेले आहेत आणि ते मी आता कापून घेत आहे. आपल्याला वाटण्यासाठी लागणारा कांदा हा लांबडा कापून घ्यायचा आहे. वाटण्यासाठी लागणारा कांदा हा पातळ कापून घ्यावा, कारण की तो आपल्याला व्यवस्थित तेलात फ्राय करता यावा यासाठी. येथे आपला सर्व कांदा कापून झालेला आहे. वाटण बनवण्यासाठी कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सगळ्यात पहिले इथे गॅस पेटवला आहे आणि त्यावर पॅन ठेवलेला आहे. आता पॅनमध्ये आपण जे किसलेले खोबरे होते अर्धी वाटी ते आपण टाकून घेतलेले आहे. ते आता व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता आपल्या खोबऱ्याचा रंग हा थोडा बदलायला लागलेला आहे, म्हणजेच तो आता गुलाबीसर झालेला आहे आणि तो आता बघा आपल्याला जसा पाहिजे तसा लालसर झालेला आहे. आता आपण हे जे भाजलेले खोबरे आहे ते व्यवस्थित झाले भाजून. आता ते आपण एका ताटात काढून घेऊया. ताटात काढून घेतलेले खोबरे आपण एका बाजूला ठेवून देऊया. आता आपण मगाशी जो कापून घेतलेला कांदा होता तो आपण ह्याच पॅनमध्ये पुन्हा परतवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे थोडे, आणि जो आपला मगाचा कांदा कट केलेला होता तो त्या पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे. आता हाच कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत व्यवस्थित पाटून पुढून परतवून घ्यायचा आहे. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. आता तो कांदा आपण आपलं खोबरं काढून घेतलेल्या डिशमध्येच पुन्हा काढून घेऊया. हे वाटण आपण चिकन, मटण तसेच कोलंबी आणि चिंबोरीच्या कालवणामध्ये पण वापरू शकतो. आता आपल्याला कांदा खोबऱ्याप्रमाणेच त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक पण घ्यायचं आहे वाटण्यासाठी. आणि आता आपण हे सर्व जिन्नस पाट्यावर वाटून घेऊया. दरवेळेला आपण मिक्सरमध्ये करतो, पण यावेळेला आपण पाट्यावरची चवी एकदम उत्कृष्ट आणि खूप छान असते. त्यामुळे हे वाटण मी आज पाट्यावर करून घेत आहे. पाट्यावर वाटण वाटताना आपण सगळ्यात पहिले अद्रकचे जे तुकडे मोठे असतात ते आपण बारीक करून घेऊया. म्हणजेच आपण वाटण वाटताना कांदा खोबऱ्यासोबत आणि कोथिंबीरसोबत ते एकत्र मिळून येईल. पाट्यावरचे वाटण करताना आपल्याला वरवंट्याचा घसरा व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणजेच आपले वाटणे बारीक होईल व्यवस्थित. पाट्यावरचे वाटणे 2 ते 3 वेळा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला ज्याप्रमाणे मिक्सरमध्ये बारीक होते वाटण त्याप्रमाणे होत नाही तोपर्यंत आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत. फायनली आपल्या पहिल्या फेऱ्याचे वाटणे झालेले आहे. पाट्यावरचे वाटणे डिपेंड असतं, जसा पाटा आपला नवीन असेल आणि खाचे चांगले असतील तर पटकन होते, आणि जर पाटा जर जुना असेल तर त्याला थोडा वेळ लागतो. आता ते आपल्यावर डिपेंड आहे की ते आपण
किती जोर काढतो आणि कसा काढतो आहे त्याप्रमाणे. तसा आपला दुसरा स्लॉट पण झालेला आहे आणि आता हा तिसरा स्लॉट आपला फायनली कंप्लीट झालेला आहे. पाट्यावर झालेले वाटणे मी ताटात काढून घेतलेले आहे आणि वरवंट्याला आणि पाट्याला जे चिकटलेले वाटण आहे ते मी व्यवस्थितपणे ताटात काढून घेते. आपल्याला कालवणासाठी लागणारी चिंच मी आधीच भिजत घातलेली. आता मी खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घेत आहे. लसणाच्या पाकळ्या किमान 10 ते 12 आहेत. ते आपण खलबत्त्यामध्ये व्यवस्थित ठेचून घेऊया. आता आपण येथे गॅस पेटवून घेऊया आणि त्यावर टोप ठेवून घेऊया. टोप तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किमान 5 ते 6 पळ्या तेलाच्या टाकायच्या आहेत. माझी पळी लहान असल्यामुळे मी तेल 5 ते 6 पळ्या टाकलेल्या आहेत. आता आपल्याला त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे आहे. लसूण हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, म्हणजेच पूर्ण लसणाचा फ्लेवर आपल्या तेलाला येईल. आता त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. येथे मी जवळजवळ अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हळदीचा वास मोडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आगरी मसाला टाकून घ्यायचा आहे. आगरी मसाला किमान आपला 2 ते 2.5 चमच मी टाकणार आहे. तसेच तुमच्या जेवणातल्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त लाल तिखट घालू शकता. मसाल्याचा वास मोडल्यानंतर आपण यामध्ये पाट्यावर वाटून घेतलेले वाटण टाकणार आहोत आणि वाटण टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जसे पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत. आपण कालवणात पाणी घालत असताना आपल्याला कालवण कसं पाहिजे किंवा रस्सा कसा पाहिजे, जाड पाहिजे, पातळ पाहिजे, त्याप्रमाणे आपण पाणी घालून घेणार आहोत. आता मी त्यामध्ये चेक करते की आपलं कालवण किती घट्टसर आहे किंवा पातळ आहे. कोणाला पातळ आवडतं कालवण, कोणाला घट्ट आवडतं, पण आमच्या घरी मीडियम आवडतं. आता मला थोडंसं अजून ते जाडसर वाटते कदाचित, त्यामुळे त्यामध्ये मी अजून पाणी घालून घेणार आहे. आपल्याला कालवणामध्ये जेवढे पाहिजे तेवढे पाणी टाकून झाल्यानंतर मगाशी जो मी चिंचेचा खोळ भिजत घातलेला तो मी व्यवस्थित येथे खवळून घेतलेला आहे आणि तो चिंचेचा खोळसुद्धा मी या कालवणामध्ये टाकून घेत आहे. आता आपण हे कालवण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आपल्याला लागणारे चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये टाकून घेऊ. आपल्या कालवणाला चांगला उकळ येण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून घेत आहे. आता आपल्या कालवणाला चांगला उकळ आलेला आहे. आता आपण या उकळत्या कालवणामध्ये आपण जे शेवंडे कट करून घेतलेले आहे ते टाकून घेणार आहोत. शेवंडे कालवणामध्ये व्यवस्थित डीप झाले पाहिजे, म्हणजेच नीट बुडले पाहिजेत आणि आपल्याला या कालवणाला आता पुन्हा एक उकळ येऊन द्यायचं आहे शेवंडे सगळे टाकून झाल्यानंतर. आता आपले सर्व शेवंडे हे कालवणामध्ये टाकून झालेले आहेत. आता आपण त्या शेवंड्यांना व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आपले सर्व शेवंडे हे ढवळून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावर उकळ येण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून घेत आहे. 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर आपल्या कालवणाला मस्तपैकी उकळ आलेला आहे. आपल्या शेवंड्यांचा रंगसुद्धा बघा कसा ऑरेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे शेवंडे पुन्हा 5 ते 10 मिनटं अजून शिजून द्यायचे आहेत. जरी त्यांचा कलर चेंज झाला असेल तरी पण ते आतमधून व्यवस्थित शिजले पाहिजेत. त्यासाठी आपण त्यांना अजून 5 ते 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया. अशाच नवीन सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज या रसोई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.